नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण पाठ क्रमांक 7 ग्राहक संरक्षण यामधले पुढचे मुद्दे बघणार आहोत. पुढचे मुद्दे आहेत ग्राहक संरक्षणाच्या पद्धती आणि ग्राहक संरक्षण कायदा. चला तर मग पीपीटीच्या सहाय्याने आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ग्राहक संरक्षण कायदा 2019 हे जे बदल केलेले आहेत ते आपण यामध्ये आज अभ्यासणार आहोत. आपला धडा आहे ग्राहक संरक्षण. ग्राहक संरक्षणाच्या काही पद्धती आहेत ज्या या कायद्यानुसार केल्या गेल्या आहेत. यातली पहिली आहे लोक अदालत. आपण चित्रामध्ये बघू शकतोय कायद्याचीच प्रक्रिया आहे आणि ही आहे लोकांसाठीचं अदालत. म्हणजेच काय, लोक न्यायालय. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याची ही सर्वात प्रभावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी खर्चामध्ये उपलब्ध असलेली पद्धत आहे. एखादा खटला हा तडजोडीने यामध्ये सोडवता येतो आणि म्हणूनच शासनाकडून विशेष करून लोक न्यायालय किंवा लोक अदालत हे स्थापन करण्यात आलेलं आहे. साधारणतः इथले जवळजवळ सर्व खटले हे तडजोडीने सोडवले जातात. त्यामुळे अनेक खटल्यांना जो विलंब होतो तो इथे टाळता येतो. तक्रार करणारा लोक अदालतमध्ये प्रत्यक्ष तक्रार दाखल करू शकतो. तक्रारी आणि समस्या या संदर्भात इथे ताबडतोब निर्णय घेतले जातात. लोक अदालतीमध्ये जे काही निर्णय होतील त्याला कायदेशीर मान्यता मिळते. म्हणजेच कायद्यानुसार ते दोनही पार्टींना बंधनकारक असतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रेल्वे, विमा कंपनी, बँका इत्यादी संस्था नियमितपणे त्यांच्या ग्राहकांसाठी लोक अदालत आयोजित करतात आणि अनेक वेळा ग्राहकांच्या तक्रारी यांचे निवारण या अदालतीमध्येच होते. आपण आता दुसरी बघूया, ती आहे जनहित याचिका. याच्या नावामध्येच तुम्हाला कळेल, जनहित म्हणजे ज्याच्यामध्ये लोकांचं कल्याण आहे ते. यालाच म्हणतात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. सार्वजनिक हितासाठी न्यायालयामध्ये कायदेशीर तक्रार दाखल करणे म्हणजे जनहित याचिका. कोणतीही व्यक्ती सामाजिक हितासाठी न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करू शकते. समाजातील काही घटक हे न्यायालयात प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. कदाचित पैसे असतील किंवा त्या संदर्भात आवश्यक असलेलं ज्ञान किंवा माहिती ही त्यांच्याजवळ नसते. मग अशा घटकांना कायदेशीर उपाय किंवा पर्याय उपलब्ध करून देणे हा जनहित याचिकेचा उद्देश आहे. याचिकेतील तक्रारी संबंध नसलेली व्यक्ती सुद्धा जनहित याचिका दाखल करू शकते. म्हणजेच जी तक्रार किंवा जी समस्या ही सर्व लोकांच्या कल्याणासाठी आहे किंवा ज्याचा समाजाशी संबंध येतो अशी कोणतीही तक्रार एक नागरिक जनहित याचिकेद्वारे दाखल करू शकतो. जनहित याचिका ही उच्च न्यायालयातच दाखल केली जाते. काहीच वेळा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जनहित याचिका दाखल केली जाते. आपला तिसरा मुद्दा आहे तक्रार निवारण मंच. तक्रार निवारण मंचमध्ये आपण बघू शकतोय इथे मी 3 कोर्टांची नावं दिलेली आहेत: डिस्ट्रिक्ट फोरम, स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशन. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जी दुरुस्ती करण्यात आली 2019ला, त्याच्या अंतर्गत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. ग्राहक वैयक्तिकरित्या किंवा ग्राहक संघटनेमार्फत वस्तू किंवा सेवा यांच्या संदर्भात ज्या काही तक्रारी असतील त्या संबंधित आयोगाकडे दाखल करू शकतात. यामध्ये तो वस्तू अथवा सेवेसाठी नुकसान भरपाईचा दावा सुद्धा दाखल करू शकतो. काही वेळा काही ग्राहकांचं असं म्हणणं असतं की एखादी वस्तू किंवा सेवा ही आम्हाला पुरेशा सोयी देऊ न शकल्यामुळे आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतं. मग या मनस्तापासाठी नुकसान भरपाईची मागणी केली जाते. ग्राहकांच्या तक्रारी खूप सहजतेने आणि विनाखर्च निवारण करणे हा तक्रार निवारण आयोगाचा उद्देश आहे. इथून पुढचा चौथा आहे तो म्हणजे जनजागृती कार्यक्रम. जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत ग्राहकांमध्ये त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे खूप महत्त्वाचं असतं आणि याच्यासाठी
सरकारने अनेक प्रकारे, अनेक मार्गाने वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. आता यामध्ये राज्य व केंद्र सरकार नियमितपणे नियतकालिके, हस्तपुस्तिका, पुस्तिका तसेच ग्राहकांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या, तक्रार निवारण यंत्रणा इत्यादींचे चित्रण केलेले भित्तिपत्रक यांचं प्रकाशन करते. आपण बघितलेलं आहे अनेक वेळा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा या संदर्भातले अनेक मजकूर किंवा लेख येतात. शिवाय त्याच्या जाहिराती सुद्धा येतात. याचा उद्देश हाच आहे की सर्व ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे. त्यांची फसवणूक होत असेल तर त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि तो कोणत्या कायद्याअंतर्गत आहे किंवा कोणती कलमं त्यासाठी लागू आहेत या सर्वांची माहिती याद्वारे लोकांना म्हणजेच ग्राहकांना दिली जाते. विविध वाहिन्या आणि प्रसार माध्यमांद्वारे दृकश्राव्य कार्यक्रमांचं सुद्धा प्रसारण केलं जातं. अनेक वाहिन्यांवर अतिशय सुंदर रीतीने लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आणि अर्थातच हे सर्व कार्यक्रम राज्य अथवा केंद्र सरकार यांच्यातर्फे प्रसारित केले जातात. 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो आणि 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. कृपया याची नोंद मात्र नक्की करून ठेवा, कारण वैकल्पिक प्रश्नामध्ये इयत्ता 12वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो. वैकल्पिक म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. त्यामुळे या दोनही तारखा यांच्या नोंदी खूप व्यवस्थित ठेवा. पुढचा आहे ग्राहक संघटना. ग्राहक संघटना म्हणलं की ग्राहकांनी एकजुटीने त्यांच्या अधिकारांसाठी लढायला हवं आणि त्यासाठी जो काही प्रयत्न केला जातो तो असतो काही संघटनांकडून. या ग्राहकांच्या हिताचा विचार करतात. ग्राहकांच्या हिताला चालना देऊन त्यांचं संरक्षण करण्यासाठी अनेक ग्राहक संघटना कार्यरत आहेत. या ना नफा ना तोटा या तत्वावर काम करतात. या ग्राहक संघटना ग्राहक चळवळ भारतामध्ये अतिशय योग्य पद्धतीने आणि योग्य मार्गाने चालू आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी या ग्राहक संघटना मदत करतात. अनेक ग्राहक संघटना या जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर काम करतात. शिवाय यांच्यातर्फे अनेक वेळा माहितीपत्रकं, भित्तिपत्रकं यांचंही वाटप केलं जातं. पुढील आहे ग्राहक कल्याण निधी. आपण बघू शकतो चित्रामध्ये ग्राहकांच्या कल्याणासाठी काही निधी उभा केला जातो. ग्रामीण भागात सुरू असलेल्या ग्राहक चळवळीची त्याच्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यासाठी किंवा इतर पद्धतीसाठी ग्राहकांना या निधीची गरज असते. मग हा निधी कसा उपलब्ध करता येईल, तर हा ग्राहक कल्याण निधी म्हणून हा एका ठराविक पद्धतीने उभा केला जातो. हा निधी ग्राहक शिक्षण किंवा त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या हाताळण्यासाठी जर काही खर्च येत असेल तर त्यासाठी, ग्राहकांचं समुपदेशन करण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, उत्पादन चाचणी, प्रयोगशाळा इत्यादीचं प्रशिक्षण आणि संशोधनासाठी वापरला जातो. ग्राहकांच्या हिताला चालना देऊन त्यांचं संरक्षण करण्यासाठी अनेक ग्राहक संघटना कार्यरत आहेत. ग्राहक चळवळ आपल्याला माहितीच आहे भारतामध्ये अत्यंत भक्कमपणे उभी आहे आणि त्यामुळे या संघटना सर्व प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करतात. यातला 7वा मुद्दा आहे कायदेशीर उपाय. व्यावसायिकांच्या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी भारतामध्ये अनेक प्रकारचे कायदे अस्तित्वात आले आहेत. काही कायदे आपण बघूया. वस्तू विक्री कायदा 1930, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, प्रमाणित वजने आणि मापे कायदा 1956, भारतीय मानक कायदा 1969, खाद्य सुरक्षा आणि मानके कायदा 2006, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013, तसेच कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी असे अनेक प्रकारचे कायदे अस्तित्वात आले आहेत. पण कित्येक वेळा असं होतं
की ग्राहकाला तो फसवला जातोय याचीच कल्पना नसते किंवा त्याला त्याच्या अधिकारांची जाणीव नसते आणि त्यामुळे त्याला योग्य तो न्याय मिळू शकत नाही. मग अशा वेळी यासाठी ग्राहकाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी स्वतंत्र ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये संमत करण्यात आला. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रारींचं निवारण करण्यासाठी पुढील आयोग पण निर्माण करण्यात आले आहेत आणि हे आयोग कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 याच्या अंतर्गत निर्माण करण्यात आलेले आहे. आपण बघू शकतोय चित्रामध्ये 3 वेगवेगळे न्यायालये यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत, ज्या विशेष करून ग्राहकांसाठीच खास काम करतायत. यातलं पहिलं आहे डिस्ट्रिक्ट फोरम, म्हणजे हे जिल्हा पातळीवर आहे. दुसरं आहे स्टेट कमिशन, हे राज्य पातळीवर आहे आणि तिसरं आहे नॅशनल कमिशन, हे राष्ट्रीय पातळीवर आहे. वाढा वाढा माझ्या संगे, वाढा वाढा माझ्या संगे, वाढा 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 वाढा. ह्याप्रमाणेच मुलांच्या सोबत वाढत आहेत LICचे चिल्ड्रन्स प्लॅन्स, जे देतात आकर्षक रक्कम मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर. वाढा वाढा माझ्या संगे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 द्वारे या पद्धतीने 3 न्यायालयांची स्थापना झाली. यातलं पहिलं डिस्ट्रिक्ट फोरम आपण बघूया. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे जिल्हा आयोग. जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या आयोगास जिल्हा आयोग असे म्हणतात. आपण उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ पुणे जिल्हा. मग पुणे जिल्हा या स्तरावर राज्य शासनाकडून जे न्यायालय स्थापन केलं गेलं आहे त्याला म्हणायचे पुणे जिल्हा डिस्ट्रिक्ट फोरम किंवा पुणे जिल्हा न्यायालय. हे विशेषतः ग्राहकांसाठीच आहे. आता याची आपण थोडी अधिक माहिती घेऊया. याची रचना कशी आहे? यामध्ये अध्यक्ष असतात. जिल्हा सत्र न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश किंवा तशाच पद्धतीची पात्रताधारक व्यक्ती यांची नेमणूक केली जाते जिल्हा आयोगाचे अध्यक्ष म्हणून. इतर सदस्यही यामध्ये असतात. मग हे सदस्य कोण आहेत? या आयोगाची सदस्य संख्या 2 पेक्षा कमी नसते. काही वेळा केंद्र शासनाशी सल्लामसलत करून, काही विचार विनिमय करून याची आकडेवारी निश्चित केली जाते. परंतु तरी सुद्धा अध्यक्ष आणि 2 सदस्य असे मिळून 3पेक्षाही जास्त ही सदस्य संख्या नसते. यांचा कालावधी किती असतो? जिल्हा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ त्यांची नेमणूक ज्या कालावधीसाठी करण्यात आली आहे तो कालावधी पूर्ण होईपर्यंत असतो. म्हणजे ही नेमणूक 5 वर्षासाठी केली असेल तर निश्चितपणे 5 वर्षासाठी असते. परंतु यामध्ये अजून एका अटीचा समावेश आहे. वयाची 65 वर्षे ही त्याची अट आहे. म्हणजेच नेमणुकीपासून 5 वर्षे किंवा या सदस्यांच्या वयाची 65 वर्षे यापैकी जे काही आधी असेल, जे कमी असेल, म्हणजेच जी गोष्ट आधी होईल त्यावेळी ही व्यक्ती तिथून निवृत्त होईल. आपण एक उदाहरण घेऊया. एखाद्या व्यक्तीची नेमणूक वय वर्ष 62 असताना झाली आणि ही नेमणूक 5 वर्षासाठी होती. परंतु वय वर्ष 65 ही अट असल्यामुळे ही व्यक्ती 3 वर्षाने इथून रिटायर होणार आहे, म्हणजे निवृत्त होणार आहे. पुढील माहिती घेऊया. पात्रता काय असते सदस्यांची? जिल्हा आयोगाच्या सदस्यांची पात्रता ही खालीलप्रमाणे आहे. सगळ्यात पहिली गोष्ट वय. कोणत्याही सदस्याचं वय हे 35 वर्षांपेक्षा कमी असू नये. त्यांचं शिक्षण म्हणजे त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. त्यांचा अनुभव सुद्धा खूप आवश्यक आहे आणि हा अनुभव कोणत्या क्षेत्रामधला असायला हवा? तर तो अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, हिशेबनीस आणि उद्योग
किंवा सार्वजनिक व्यवहार किंवा प्रशासन यापैकी कुठल्याही एकामधला अनुभव त्यांना असायला हवा आणि तसंच याबद्दल पुरेसं ज्ञान सुद्धा त्यांना असणं आवश्यक आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याही एका क्षेत्रामध्ये कामकाजाचा किमान 10 वर्षांचा अनुभव त्यांना असायला हवा. शिवाय सखोल ज्ञानही आवश्यक आहे. भौगोलिक प्रादेशिक अधिकार क्षेत्र याबद्दल आता आपण बघूया. जिल्हा आयोग याच्या अंतर्गत संपूर्ण जिल्हा येतो. म्हणजेच संपूर्ण जिल्हा हे जिल्हा आयोगाचं प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहे. आता आर्थिक अधिकार क्षेत्र काय आहे? जी कोणती वस्तू त्या ग्राहकाने घेतली होती म्हणजे ज्याने तक्रार केलेली आहे त्या वस्तू किंवा सेवेचं मूल्य हे 1 कोटीपेक्षा कमी असेल तर अशा रकमेचे दावे हे जिल्हा आयोगामध्ये स्वीकारले जातात. आता समजा जिल्हा आयोगाचा आदेश मान्य नाही झाला म्हणजे ग्राहक आणि विक्रेता या दोघांपैकी कोणालाही समजा हा आदेश मान्य नाही झाला तर मान्य नसलेला पक्ष आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आत राज्य आयोगाकडे विहित नमुन्यात दाद मागू शकतो. लक्षात ठेवा, त्यासाठी ठराविक मुदत आहे, ती आहे 45 दिवस म्हणजे 45 दिवसाच्या आत निर्णयापासून. नेमणूक जी केली जाते सदस्यांची ही राज्य शासनातर्फे केली जाते. जिल्हा आयोगाच्या सदस्यांची आणि अध्यक्षांची नेमणूक आणि त्या बाबतीतले सर्व नियम सुद्धा राज्य शासन करतं. आता इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला वैकल्पिक प्रश्नामध्ये म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये आर्थिक अधिकार क्षेत्र यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग जिल्हा आयोगाचा जो आर्थिक अधिकार क्षेत्र आहे ते आहे 1 कोटीपेक्षा कमी म्हणजे वस्तू किंवा सेवेचं मूल्य हे 1 कोटीपेक्षा कमी असायला हवं. पुढे बघूया आपण. दुसरी पायरी आहे स्टेट कमिशन. स्टेट कमिशन म्हणजेच राज्य आयोग. याचा अर्थ काय? ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन केलेल्या आयोगास राज्य आयोग म्हणून ओळखले जाते. यालाच राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग असं सुद्धा म्हणतात. आता याची रचना काय आहे ती पण बघूया. याचे जे अध्यक्ष आहेत हे उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्ती असतात. उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट. राज्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली जाते. ही नेमणूक आहे ही राज्य शासनाकडून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांच्याशी विचार विनिमय करूनच केली जाते. याचे सदस्य कोण असतात? याचे सदस्य जे आहेत यांची संख्या 4 पेक्षा कमी नसते. म्हणजेच सदस्य 4 आणि अध्यक्ष. केंद्र शासनाशी विचार विनिमय करून राज्य शासन यामध्ये थोडाफार बदल करू शकतो म्हणजे सदस्य संख्या ठरवू शकतो. याचा कालावधी किती आहे? राज्य आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ हा नेमणुकीपासून 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे यापैकी जे काही आधी असेल म्हणजे कमी असेल त्या कालावधी करता असतो. परत एकदा लक्ष द्या, जिल्हा न्यायालयासाठी हीच अट होती 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे. राज्य आयोगासाठी ही अट आहे 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची नेमणूक जर वयाच्या 63व्या वर्षी झाली तर निश्चितपणे वयाच्या 67व्या वर्षी ती व्यक्ती निवृत्त होणार आहे. आता आपण राज्य आयोगाच्या सदस्यांची पात्रता काय आहे ती बघूया. सदस्यांचं वय हे 35 वर्षांपेक्षा कमी असू नये. त्यांचं शिक्षण म्हणजे पुन्हा एकदा आपण बघतोय तर जिल्हा आयोगासारखंच ह्या अटी आहेत. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी त्यांच्याकडे असावी. तिसरं आहे अनुभव. पुन्हा एकदा जिल्हा आयोगाच्या सदस्यांचा जो काही अनुभव आहे, शैक्षणिक पात्रता आहे तीच राज्य आयोगाच्या सदस्यांची सुद्धा आहे. मग ती आहे अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, हिशेबनीस आणि उद्योग, सार्वजनिक व्यवहार किंवा प्रशासन इत्यादीच्या संदर्भात पुरेसं ज्ञान असणं म्हणजेच त्याची माहिती असणं आणि वरील क्षेत्रातील कोणत्याही एका क्षेत्रात कामकाजाचा
किमान 10 वर्षांचा अनुभव हा असला पाहिजे. इथे तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. समजा तुमच्या परीक्षेमध्ये जिल्हा आयोग आणि राज्य आयोग याच्यामध्ये फरक ओळखा म्हणून आलं, तर तिथे शिक्षण आणि अनुभव हे दोन्ही मुद्दे लिहू नका, कारण इथे कोणताही फरक नाहीये. या गोष्टी सगळ्या सारख्या आहेत आणि आपण फरक ओळखा लिहितोय म्हणजे तिथे आपण सारखे मनाचे मुद्दे लिहायचे नसतात. भौगोलिक आणि प्रादेशिक अधिकार क्षेत्र. आता संपूर्ण राज्य हे राज्य आयोगाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र असते. म्हणजेच संपूर्ण राज्यामध्ये जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार होतात आणि त्या संदर्भातल्या तक्रारी येतात, या संपूर्णपणे राज्य आयोगाच्या कक्षेमध्ये असतात. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही तक्रारी असतील आणि जे व्यवहार झालेले असतील या संदर्भातले हे राज्य आयोगाच्या अधिकार कक्षेमध्ये येतात. आर्थिक अधिकार क्षेत्र काय आहे ते बघूया आपण. वस्तू किंवा सेवा याचं मूल्य हे 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक आणि 10 कोटी रुपयांपेक्षा कमी अशी जर रक्कम असेल तर असे दावे हे पूर्णपणे स्वतंत्ररित्या डायरेक्टपणे राज्य आयोगामध्ये स्वीकारले जातात. आता अपील आपण आधीच बघितलेलं आहे. जिल्हा आयोगाच्या निर्णयामुळे ज्यांचं समाधान झालेलं नाहीये अशी व्यक्ती अपील करते, ते म्हणजे राज्य आयोगामध्ये. आणि समजा राज्य आयोगाचा आदेश मान्य नसेल, म्हणजे इथे जो काही निकाल लागेल, तर असं मान्य नसलेला जो पक्ष आहे, मग तो ग्राहक असेल किंवा विक्रेता असेल, आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत त्यांनी राष्ट्रीय आयोगाकडे विहित नमुन्यात दाद मागायची. परत एकदा बघा, इथे अपील करताना जिल्हा आयोगाच्या इथे 45 दिवस होते आणि इथे राज्य आयोगाच्या इथे 30 दिवसांची मुदत दिलेली आहे. नेमणूक. केंद्र शासन अधिसूचनेद्वारे राज्य आयोगाच्या सदस्यांची आणि अध्यक्षांची नेमणूक, निवृत्ती आणि इतर जे काही नियम असतात ते सर्व नियम तयार करते. आता आपण बघूया नॅशनल कमिशन म्हणजेच राष्ट्रीय आयोग. राष्ट्रीय आयोग म्हणजे काय? ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्र शासनाकडून स्थापन केलेल्या आयोगास राष्ट्रीय आयोग म्हणून ओळखलं जातं. यालाच राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग असेही म्हणतात. याची रचना कशी आहे ती बघूया. याचे जे अध्यक्ष असतात हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्ती असतात. राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली जाते. ही नेमणूक केंद्र शासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी विचार विनिमय करून केली जाते. याचे जे इतर सदस्य असतात हे सदस्य संख्या 4 पेक्षा कमी नसते. यांचा कालावधी आहे तो आता व्यवस्थितपणे बदललेला आहे, त्यामुळे आता लक्ष द्या. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ हा त्यांच्या नेमणुकीपासून 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे यापैकी जे काही लवकर असेल त्या कालावधीकरता असतो. आपण बघितलेलं आहे जिल्हा आयोगासाठी 65 वर्षे, राज्य आयोगासाठी 67 वर्षे आणि राष्ट्रीय आयोगासाठी हा कार्यकाळ आहे 70 वर्षे. आपण आता पात्रता बघूया. राष्ट्रीय आयोगाचे जे सदस्य आहेत त्यांची पात्रता ही पुढील प्रमाणे. यांचं वय परत एकदा 35 वर्षांपेक्षा कमी असू नये. यांचं जे शिक्षण आहे ते अर्थातच इतर सदस्यांसारखंच म्हणजे जिल्हा आयोग आणि राज्य आयोगासारखंच आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी यांच्याकडे असावी. यांचा जो अनुभव आहे तो परत एकदा असाच आहे की अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, हिशेबनीस आणि उद्योग, सार्वजनिक व्यवहार किंवा प्रशासन इत्यादींच्या समस्यांसंदर्भात पुरेसं ज्ञान त्यांना असणं आवश्यक आहे किंवा वरील क्षेत्रातील कोणत्याही एका क्षेत्रात कामकाजाचा किमान 10 वर्षांचा अनुभव त्यांना असायला हवा. आपण आता नॅशनल कमिशन म्हणजेच राष्ट्रीय आयोगाची भौगोलिक, प्रादेशिक आणि अधिकार क्षेत्र जे काही आहे ते बघूया. संपूर्ण राष्ट्र म्हणजे संपूर्ण देश हे राष्ट्रीय आयोगाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र असते. म्हणजेच भारतामध्ये जेव्हा अशा पद्धतीचे कोणतेही तक्रारी या न्यायालयामध्ये जातात तेव्हा
राष्ट्रीय आयोगाचं प्रादेशिक अधिकार क्षेत्र म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे काही अशा बाबतीत खटले दाखल होतील ते. याचं आर्थिक अधिकार क्षेत्र काय आहे ते बघू. वस्तू किंवा सेवेचे मूल्य हे ₹10 कोटींपेक्षा अधिक असलेल्या रकमेचे दावे राष्ट्रीय आयोगामध्ये सरळपणे स्वीकारले जातात. शिवाय आता राज्य आयोगाचा आदेश समजा मान्य नसेल, ग्राहक किंवा विक्रेता यापैकी कोणालाही, म्हणजेच ज्यांना मान्य नाही असा पक्ष आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयाकडे विहित नमुन्यात दाद मागू शकतो. आता इथल्या सदस्यांची जी नेमणूक आहे आणि अध्यक्षांची, ही केंद्र शासन अधिसूचनेद्वारे करते. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्यांची आणि अध्यक्षांची नेमणूक, निवृत्ती आणि त्याच बाबतीतले असलेले काही जे नियम असतात हे तयार करण्याचं काम सुद्धा केंद्र शासनाकडेच आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला पुस्तकामध्ये हा फरक किंवा तुलनात्मक अभ्यास दिलेला आहे. इयत्ता 12वीच्या परीक्षेला तुम्हाला जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग यामध्ये एक कोणता तरी फरक स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे 7ही मुद्दे पुस्तकातून खूप छान पद्धतीने अभ्यासा आणि व्यवस्थित उत्तर लिहा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण ग्राहक संरक्षण या पाठामध्ये आज अनेक महत्त्वाचे मुद्दे बघितले, जसे जिल्हा न्यायालय किंवा डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन या तीनही बाबी, त्या संदर्भातल्या काही अटी आणि त्या संदर्भातले काही वेगवेगळे मुद्दे आज आपण अभ्यासलेले आहेत. या मुद्द्यांचा पाठ्यपुस्तकाच्या आधारे व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.